ओके, आपण नेक्स्ट लेक्चर बघतोय मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. त्याच्यामध्ये लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं, या ठिकाणी पास्कल्स लॉ बघितला होता. ठीक आहे. व्हॉट वॉज द पास्कल्स लॉ? पास्कल्स लॉमध्ये आपण सांगितलं वेन द प्रेशर इज अप्लाइड ऑन द फ्लुइड, कोणत्या पण फ्लुइडवरती जर आपण प्रेशर अप्लाय केलं, इट विल रिडिस्ट्रीब्युटेड इन ऑल द पॉईंट्स इनसाइड द कंटेनर. ते कंटेनरच्या आतमध्ये जेवढं पण फ्लुइड आहे प्रत्येक ठिकाणी तेवढंच प्रेशर अप्लाय होत असतं. ठीक आहे. ऑल्सो ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर, कंटेनरच्या वॉलवरती पण होत असतं. निग्लेक्ट द इफेक्ट ऑफ द ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटीचा आपण त्या ठिकाणी इफेक्ट काय करतोय, निग्लेक्ट करून टाकतोय. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट द पास्कल्स लॉ. त्यानंतर त्याच्यातलं आपण हायड्रॉलिक लिफ्ट हे पहिलं ॲप्लिकेशन बघितलं एक, ज्याच्याने आपण इकडून कमी फोर्स दिला होता, छोटा कंटेनर होता, इकडं मोठा कंटेनर आहे, याच्या पिस्टन्सचा एरिया A2, याचा एरिया A1, इकडून कमी फोर्स F1 लावला होता, इकडून फोर्स F2 जास्त जनरेट झाला होता. ओके, दिस इज ऑल अबाउट द हायड्रॉलिक लिफ्ट, हेवी ऑब्जेक्ट उचलण्यासाठी. ठीक आहे. आता आपण सेकंड ॲप्लिकेशन बघतोय, हायड्रॉलिक ब्रेक्स. हायड्रॉलिक ब्रेक्स. आता हायड्रॉलिक ब्रेक्समध्ये काय, त्याची डायग्राम मी या ठिकाणी ड्रॉ करतोय आणि डायग्राम तुम्हाला त्या ठिकाणी एक्सप्लेन करतोय. या ठिकाणी एक मास्टर सिलेंडर आहे, लक्षात घ्या. डायग्राम काढतो फक्त, तुम्ही त्या ठिकाणी नंतर या डायग्रामचं एक्सप्लेनेशन सांगतो तुम्हाला कोणत्या पद्धतीने वर्किंग होणार आहे. ठीक आहे. डायग्राम बघूया आपण बुकमध्ये. बघा डायग्राममध्ये कसं केलेलं आहे या ठिकाणी. Here it is one cylinder, ठीक है. ठीक आहे. या सिलेंडर मध्ये काय, इथून एक याची डायग्राम थोडीशी क्रिटिकल आहे. ठीक आहे. क्रिटिकल म्हणजे टाइम कन्झ्युमिंग आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी फ्लुइड आहे सिलेंडरमध्ये. दिस इज A1 इज द एरिया ऑफ द पिस्टन 1. ठीक आहे. नंतर हे जे सिलेंड्रिकल शेप आहे, आतमध्ये हे जे काय पिस्टन आहे, पिस्टन म्हणजे कोणती गोष्ट की जी टू अँड फ्रो किंवा अप अँड डाऊन होत असते. एक सिलेंड्रिकल शेप असतो, त्याला पिस्टन असतो, तो अप डाऊन अप किंवा टू अँड फ्रो पुढे मागे होत असतो. ठीक आहे. आता हे जे आहे ना, हे जे सिलेंडर आहे, हे जे फ्लुइड आहे, याचं पुढे कनेक्शन मी काढणार आहे, पण हे आपल्या पेडलच्या इथं असतं. ज्यावेळेला हायड्रॉलिक ब्रेक म्हणजे समजा एक फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी 4 व्हीलर घेतोय, तर त्या 4 व्हीलरला ज्या वेळेला ब्रेक अप्लाय करतो आपण, तुम्ही कधी विचार केला का या ठिकाणी की आपण पायाने फक्त ब्रेक दाबतो, थोडासा फोर्स अप्लाय करतोय, पण एवढी मोठी गाडी कसं काय थांबते? एवढा मोठा फोर्स आला कुठून की एवढ्या हेवी वेटला आपण थोडा फोर्स अप्लाय केल्यावरती, एकदम थोडा त्या मानाने, आणि एवढं मोठं टनमध्ये गाडी असते, लिटरली 2 टन 3 टन काही 10-10 टनाच्या असतात, तरी पण गाडी थांबते त्या ठिकाणी. कसं काय पॉसिबल होतं? ठीक आहे. तर तिथं पास्कल्स लॉचं ॲप्लिकेशन त्या ठिकाणी असतं. बघा लक्षात घ्या. ठीक आहे. दिस इज द ब्रेक पेडल. ब्रेक पेडल, ब्रेक पेडल. आणि या ठिकाणी जो फोर्स अप्लाय होणार आहे तो फोर्स आहे F1 फोर्स आपण या ठिकाणी मानू. आता या ठिकाणी एक जी नळी आपण या ठिकाणी बघूया, ही जी नळी आहे ती वन कनेक्शन ऑफ दिस
हायड्रॉलिक पाईप किंवा ट्यूब्स काही पण म्हणू, हे पुढच्या दोन जे टोटल 4 व्हीलरला चार म्हणजे 4 व्हील्स आर देअर, ते चारही व्हील्सला ब्रेक अप्लाय झाले पाहिजेत. तर चारही ठिकाणी 4 सिलेंडर पाहिजे, लक्षात घ्या. आपण ते 4 सिलेंडर्स या ठिकाणी शो करू, लक्षात घ्या. ठीक आहे. बघा या ठिकाणी जो काय आहे इथून पुढचा पार्ट, आता बुकमध्ये जशी डायग्राम आहे तशी काढणं एक्सपेक्टेड आहे. लास्ट इयरला थोडी इझी डायग्राम होती, या थोडीशी त्यांनी क्रिटिकल म्हणण्यापेक्षा टाइम कन्झ्युमिंग डायग्राम या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. आपल्याला तेच या ठिकाणी शो करणं गरजेचं आहे. ठीक आहे, प्रॅक्टिस करावी लागेल. काही वेळेला काय होतं फिजिक्समध्ये की काही डायग्राम्स हार्डली म्हणजे खूप नाही बरं काय 5% डायग्राम्स आहेत की जे जास्त टाईम कन्झ्युमिंग आहे. टोटल सिलेबस म्हणून 5 ते 10% असतील फक्त असे. मग त्याची जास्त प्रॅक्टिस करावी लागते. कन्सेप्ट इझी असते पण टाईम लागतो ते राईट डाऊन करण्यासाठी किंवा लिहून काढण्यासाठी. याचा अर्थ बोर्डाला पण तुम्हाला ॲप्लाय करण्यासाठी त्याला वेळ लागेल किंवा लिहून काढण्यासाठी वेळ लागेल. ठीक आहे, त्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे. ओके, बघू आपण पुढे काय होतं इथे. ओके, आता इथे जर बघितलं ना, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ दिस पिस्टन इज स्मॉलर दॅन द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ दिस पिस्टन. म्हणजे याचा आपण सेम धरू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. याचा A2 याचा A2 हे पुढच्या दोन व्हीलसाठी झालं. अजून आपल्याला बॅकवर्ड साईडला दाखवायचे, बॅक साईडला. ठीक आहे, बघू आपण कोणत्या पद्धतीने होणार आहे इथे. ओके, यांचा पण एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A2 म्हणजे जे काय 4 व्हील्स आहेत त्या व्हील्सच्या ठिकाणी जे काय सिलेंडर आहे त्यांच्या सगळ्यांचे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सेम आहे. इथे मी याला थोडं छोटं करतो आपण.
ओके, आता बघा दिस इज द फ्लुइड. ओके, आता ज्या वेळेला इथून फोर्स F1 या ठिकाणाहून अप्लाय होईल, इथून ब्रेक दाबल्यावरती ह्या ठिकाणी जो फोर्स आपण देतोय ह्या ठिकाणाहून जे काही प्रेशर अप्लाय होणार आहे दॅट प्रेशर विल बी ट्रान्समिटेड टू इच पॉइंट. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ह्या प्रत्येक ट्यूबवरती किंवा आतमध्ये इथे पण लिक्विड असणार आहे. आता मी दाखवू नाही शकत, लहान आहे, पण हे लिक्विड इथून इथपर्यंत कनेक्टेड आहे. तर ह्या बाजूने ते प्रेशर इकडून इकडे अप्लाय. हे प्रेशर कसं राहील? प्रेशर प्रत्येक ठिकाणी सेम असणार आहे, पण फोर्स सेम असेल असं नाही. काल आपण मागच्या एक्झाम्पलला लिहिलं होतं बघा, प्रेशर सेम आहे, P1 इज इक्वल टू P2, पण फोर्स सेम असेल असं नाही, कारण डिपेंड्स ऑन द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, फोर्स पण चेंज होतो. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी सध्या आपण काय करा, तुम्ही काय करा, या ठिकाणी ही डायग्राम पहिले ड्रॉ करून घ्या. ह्या डायग्रामचे नेमिंग आपण करून घेऊ. हे स्लेव्ह सिलेंडर आहे, याला आपण स्लेव्ह सिलेंडर म्हणतो. ऑल आर स्लेव्ह सिलेंडर्स. 4 ठिकाणी लिहायची नाव गरज नाहीये, ॲरो दाखवून द्यायचा. इथे पण लिहू आपण स्लेव्ह सिलेंडर्स. हे मेकॅनिकल नेम आहे त्याचा. ठीक आहे, अँड दिस इज द मास्टर सिलेंडर. मास्टर सिलेंडर. ठीक आहे, आता स्लेव्ह सिलेंडर आणि मास्टर सिलेंडर मध्ये जर बघितलं तर या ठिकाणी काय आहे की हा मास्टर सिलेंडर काय, याच्यावरून इकडे प्रेशर अप्लाय होत असतं. ह्या ठिकाणी ज्या पद्धतीने फोर्स अप्लाय होईल त्याच्यावरती डिपेंड आहे ह्या 4 सिलेंडरचा आउटपुट फोर्स, की जे अप्लाय करणार आहे ब्रेक्स त्या व्हील्सवरती, ज्याच्यामुळे त्या ठिकाणी जे व्हेकल आहे दॅट विल बी स्लो डाऊन. ठीक आहे, आता ही डायग्राम तुम्ही ड्रॉ करा व्यवस्थित. त्यानंतर मी तुम्हाला याच्यामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी काय काय फोर्स ॲक्ट होतो तो आपण या ठिकाणी मी हे रफ करेल आणि सगळी थेरी या ठिकाणी लिहून देणार आहे. ड्रॉ द डायग्राम. हां, हे ट्यूबचं नाव लिहायचं राहिलं आहे, हायड्रॉलिक ट्यूब्स. दीज आर द हायड्रॉलिक ट्यूब्स. These are the hydraulic tubes. ठीक है, ओके. ड्रॉ द डायग्राम. ओके, आता या ठिकाणी सांगायचं एवढं आहे की डायग्राम काढत असताना त्या ठिकाणी जो सेंटर, त्या ठिकाणी म्हणजे आपलं डायग्राममध्ये जे काही मधले आपलं ब्रेक ज्या ठिकाणी कनेक्टेड आहे त्यातलं जे काही मास्टर सिलेंडर आहे त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन खूप लहान असतो ॲज कम्पेअर्ड टू द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द स्लेव्ह सिलेंडर्स. द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द पिस्टन्स ऑफ द स्लेव्ह सिलेंडर मागच्या डायग्राममध्ये त्यांचा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे पिस्टनचा तो खूप जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू मास्टर सिलेंडर्स पिस्टन. ठीक आहे, मग या ठिकाणी आपण लिहूया लेट A1 एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द मास्टर सिलेंडर्स पिस्टन, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ मास्टर सिलेंडर्स पिस्टन. A2 area of cross section of slave cylinders piston. ठीक है, here A2 is very greater than A1. याचा जो एरिया आहे स्लेव्ह सिलेंडरच्या पिस्टनचा तो जास्त आहे A1 पेक्षा. ठीक आहे, ओके. नंतर when force F1, not only force, it's a small force F1 is applied at, कुठे अप्लाय केलेले, ब्रेक पेडल, ॲट ब्रेक पेडलच्या ठिकाणी
जो मगाचा ब्रेक पेडल होता त्या ठिकाणी आपण स्मॉल फोर्स अप्लाय केलेला आहे. देन प्रेशर जनरेटेड इज सपोज P1 म्हणून, बुकमध्ये डायरेक्ट P म्हटलंय पण तुम्हाला समजण्यासाठी हीच इझी मेथड आहे, मी जे सांगतोय ते लिहिलं तरी चालेल. F1 फोर्स पर युनिट एरिया, F1 इक्वेशन 1. ठीक आहे. नाव ड्यू टू दिस consider force F2 is generated at slave cylinders. Force F2 is generated at the slave cylinders as shown in figure in outward direction. ब्रॅकेट मध्ये लिहितो दॅट इज ऑन द व्हील. ठीक आहे. देअरफॉर प्रेशर जनरेटेड इज सपोज P2, त्या ठिकाणी फोर्स किती आहे F2 upon A2, equation 2. But according to Pascal's law, pressure generated at the master cylinder and the slave cylinder should be equal. कारण जे प्रेशर आपण अप्लाय केलेलं असतं तेच प्रेशर प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी पोच झालेलं असतं. ठीक आहे. याची व्हॅल्यू किती होती F1 upon A1, दिस इज F2 upon A2. अजून पुढे लिहायचंय मला, एवढा पार्ट लिहून घ्या. एकदम इझी मेथडने सांगतोय ॲज कम्पेअर टू बुक, आणि हे 101% फायनल एक्झामला चालणार, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही हेच मोस्टली फॉलो करा. म्हणून सांगतोय नोट्स, एक गोष्टीचे नोट्स तयार होत जातात. एका वेळेला सगळे नोट्स तयार नाही होणार आहे. ठीक आहे. एकाच वेळेला सगळं कधीही काही तयार होत नसतं, लक्षात घ्या. आपल्या म्हणजे याच्यामध्ये पण सांगितलंय, संतांनी पण सांगितले की उस दिन ही फलते नाही जिस दिन बोते आम. ज्या दिवशी आपण आंब्याची कोय टाकतो जमिनीमध्ये त्याच दिवशी लगेच झाड येऊन त्याच झाडाला लगेच आंबे लागत नाही, लक्षात घ्या. त्याला वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला प्रोसेसला थोडा टाईम लागतो. त्यामुळे पेशन्स ठेवून डेली बेसिसवरती काम करत राहणं फार गरजेचं आहे. त्यामुळे हे तुमचं आता हळूहळू नोट्स तयार होत चाललेले, ते कधी तयार होऊन जातील तुम्हाला कळणार पण नाही. पण तुम्ही जर डेली बेसिसवर ते केलं नाही तर ते तयार नाही होणार व्यवस्थित, आणि खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होतील तुम्हाला, लक्षात घ्या. पुढे जाऊन फ्युचरमध्ये हळूहळू जसं जसं सांगतोय तसं करत राहा. ठीक आहे. तर इथपर्यंत लिहून घ्या. मी बाकीचा पार्ट इकडचा रफ करतो. राईट डाऊन दिस. देअरफोर त्या इक्वेशन पर्यंत आपण आलो होतो. F2 इज इक्वल टू कसा लिहिता येईल F1 into A2 upon A1, as A2 is very greater than A1, therefore F2 will be greater than F1. A2 ची व्हॅल्यू खूप जास्त आहे A1 पेक्षा, आपण मगाशी लिहिलं होतं. मग या दोघांचं कॅल्क्युलेशन इंटू F1 करून F2 पण मोठ्या प्रमाणात भेटेल F1 पेक्षा. हेन्स brakes are applied to the wheels with very high force F2 and vehicle is slow down. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट द हायड्रॉलिक ब्रेक. हा इथपर्यंत पार्ट लिहा आणि आपण या ठिकाणी हे ॲप्लिकेशन संपला. आता पुढचा पार्ट यानंतर बघायचा आहे. इथपर्यंत लिहून घ्या.
ओके, यावरचा आपल्याला प्रॉब्लेम बघायचा आहे. या ठिकाणी एक्झाम्पल नंबर जर तुम्ही बघितलं, एक्झाम्पल नंबर 2.3, त्या 2.3 मध्ये काय दिलेलं आहे, हायड्रॉलिक्स ब्रेक सिस्टीम ऑफ अ कार. तुम्ही तो प्रॉब्लेम वाचून घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी पेज नंबर मी तुम्हाला सांगतो, पेज नंबर किती तुम्हाला सांगतो या ठिकाणी, एक मिनिट, 32. ठीक आहे, PDF तुम्हाला ऑलरेडी सेंड केली. PDF कोणाकडे नसेल तर परत मला मेसेज करा. ठीक आहे, तुम्हाला पाठवेल मी. डेटा काय काय दिलं आहे आपण बघू ह्या प्रॉब्लेममध्ये. 2.3 एक्झाम्पल नंबर, डेटा. व्हॉट इज गिवन, हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम ऑफ अ कार ऑफ अ मास ऑफ द कार इज गिवन 1000 kg. ठीक आहे, हॅव्हिंग स्पीड ऑफ 50 km/h. पण या ठिकाणी स्पीड बघू, त्या ठिकाणी किती दिलेलं आहे, इनिशियल वेलॉसिटी किंवा ठीक आहे हे शेवटी लिहू आपण, त्याच्या मागचं रिझन आहे तुम्हाला सांगतो नंतर मी काय. ठीक आहे, हॅज अ सिलेंड्रिकल पिस्टन ऑफ द रेडियस. त्या ठिकाणी ते जे काय सिलेंड्रिकल पिस्टन जो आहे त्याची रेडियस 0.5 दिलेली आहे. आपण मग ती घेऊया. या ठिकाणी रेडियस R1 अँड रेडियस R2 दोन पिस्टनची दिलेली आहे. 0.5 सेंटीमीटर. याला मीटरमध्ये करताना 0.5 × 10⁻² मीटर होणार. आणि सेकंड त्यांनी दिलेली आहे जे काही स्लेव्ह सिलेंडर आहे, स्लेव्ह सिलेंडर ज्याचं पिस्टन मोठा असतो, आपण बघितलं होतं इकडचा, त्याचं ह्या ठिकाणी रेडियस किती दिलेली आहे, त्याला R2 म्हणू आपण. रेडियस इज 2.5 सेंटीमीटर. 2.5 × 10⁻² मीटर. ओके, आफ्टर दॅट इफ द कॉन्स्टंट फोर्स ऑफ 100 न्यूटन इज अप्लाइड ऑन द ब्रेक. जो ब्रेक होता मध्ये त्याच्यावरती अप्लाय होणारा फोर्स F1 असतो, तो किती अप्लाय केलेला आहे, 100 न्यूटन. ठीक आहे, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ द कार ट्रॅव्हलिंग फ्रॉम टू स्टॉप. म्हणजे ज्या वेळेला त्यांनी काय सांगितलंय 1000 kg. ठीक आहे, म्हणजे मोठी कार आहे ज्याची 1000 किलो इतकं त्या ठिकाणी मास आहे, त्याच्यावरती इतका फोर्स ब्रेकवरती अप्लाय केला. सिलेंडरच्या रेडियसची साईज दिली, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन नाही बरं का, रेडियस आहे. ठीक आहे, आपण एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काढावं लागणार आहे. ठीक आहे, तर हे R1 आणि R2 तुम्हाला दिलेले आहे, F1 दिलेला आहे. आणि स्टार्टिंगला व्हेलॉसिटी किती होईल बघा, व्हेलॉसिटी असेल त्याच्यावर ब्रेक अप्लाय केले आणि पुढे जाऊन तो थांबणार आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला जी इनिशियल व्हेलॉसिटी दिली आहे, फायनल व्हेलॉसिटी इट विल स्टॉप, तो थांबणार आहे, फायनल 0 आहे. इनिशियल व्हेलॉसिटी किती दिली आहे त्याची कारची, त्यांनी सांगितली 50 km/h. 50 km/h. याला आपण व्यवस्थित लिहून घेऊ. 50 किलोमीटर म्हणजे किलोमीटर टू मीटर, 1000 ने मल्टिप्लाय करा. आर म्हणजे किती, 60 मिनिट. 60 मिनिट टू सेकंड करताना इंटू 60 म्हणजे काय झालं, मीटर पर सेकंड. एक 0 0 0 0 कॅन्सल. ठीक आहे, 2 ने डिवाइड केलं इथे 5, 2 ने डिवाइड केलं इथं 3. ठीक आहे, 5 5 25 टू 50 18. ठीक आहे, दिस इज यू परत नीट लिहू आपण. यू इज इक्वल टू, समजा कितीने डिवाइड होईल, 2 ने अजून डिवाइड होईल, दॅट विल बी 125 डिवाइड बाय 9. Here it is 3 and 5 8. Okay, this is meter per second. This is the value of the u and car will stop. Final velocity 0 meter. Final velocity 0 आहे, मीटर पर सेकंड. ठीक आहे, वेलॉसिटी असल्यामुळे लिहूया आपण त्याला. एसआय युनिट नाही आहे, एसआय युनिट मध्ये कन्वर्ट करताना किलोमीटरचं मीटर करताना 1000 ने मल्टिप्लाय केलं, अवरचं सेकंड करताना पहिले मिनिट मध्ये केलं, अवर डिवाइड बाय, बघा पर आहे त्यामुळे डिवाइड बाय लिहावं लागलं आपल्याला. नंतर इथं मिनिट मध्ये मिनिट टू सेकंड करताना परत 60 ने मल्टिप्लाय करावं लागलं, हे लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. दिस इज ऑल अबाउट द गिवन डेटा अँड दे आस्क यू द व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट, किती लांब जाऊन गाडी थांबली. ठीक आहे, चला आपण या ठिकाणी बघू. हिअर A1 एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, पिस्टन आहे, सर्क्युलर पिस्टन आहे A1 जे मास्टर सिलेंडर आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, काय असेल, सर्क्युलर असल्यामुळे त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, एरिया सर्क्युलरचं पाय आर स्क्वेअर, पाय इंटू आर. आर किती आहे या ठिकाणी, R1 आहे, त्याचा स्क्वेअर. R1 चा स्क्वेअर म्हणजे 0.5 इंटू 10⁻² त्याचा स्क्वेअर. ठीक आहे, बघू आपण काय करायचं, त्याला तसं ठेवू. दिस इज इन एरिया असल्यामुळे मीटर स्क्वेअर मध्ये आला. ठीक आहे, तसंच A2 इज इक्वल टू
πr2 स्क्वेअर पाय इंटू आर किती आहे, r2 किती आहे 2.5 इंटू त्याचा इंटू 10⁻², त्याचा काय हा स्क्वेअर m स्क्वेअर. ओके. मग या ठिकाणी काय ॲज आपल्याला माहिती प्रेशर ज्या ठिकाणी मेन ब्रेक त्या ठिकाणी जे प्रेशर आहे आणि प्रेशर ॲट द व्हील्स सेम असणार आहे बाय द पास्कल लॉ. मग इथे काय F1/A1 इज इक्वल टू F2/A2. F1 गिवन, A1A2 गिवन, F2 विल बी फाइंड. बघू आपण काय येतो तो. तोपर्यंत एवढं लिहून घ्या, त्यानंतर पुढचा पार्ट मी सांगतो. राईट डाऊन दिस. ओके. आपण या ठिकाणी लिहितोय देअरफॉर F2 इज इक्वल टू, मगाचं जे इक्वेशन होतं इकडे F1 होता, वरती A2 येणार, खाली A1 जाणार. व्हॅल्यूज पुट अप करू. दिस इज 100 न्यूटन. A2 दॅट वॉज आय थिंक 2.5 इंटू 10⁻², त्याचा स्क्वेअर इंटू पाय पण होता, अलीकडेच होता, आपण पाय इकडे लिहूया, डिवायडेड बाय A1 काय आहे, A1 किती असतो 0.5 इंटू 10⁻², त्याचा स्क्वेअर. ठीक आहे. आणि इकडे खाली पाय पण होता. ओके. 100 इंटू पाय विल गेट कॅन्सल, तो काय परत लिहायची गरज नाहीये. 2.5 चा स्क्वेअर म्हणजे 2.5 इंटू 2.5 दॅट विल बी 10⁻² चा स्क्वेअर म्हणजे 10⁻⁴. 0.5 इंटू 0.5 स्क्वेअर असल्यामुळे 10⁻²⁻²⁴. ठीक आहे. विच इज इक्वल टू, बघा या ठिकाणी काय होणार आहे, दिस टर्म विल गेट कॅन्सल अगेन. या ठिकाणी 100 इंटू, ठीक आहे, मी काय करतो 2.5 एक 1 डिजिट याचा राईटला गेलं की याचा पण 1 डिजिट राईटला जाईल. ठीक आहे. याचा 1 डिजिट राईटला गेला म्हणजे याला 25 इंटू 25 डिवायडेड बाय, एक डिजिट इकडे गेला, याचा एक डिजिट, हे बघा याला 10 ने केलं का याला 10 ने केलं मल्टिप्लाय, 25/5 होऊन जाईल. इथं पण 10 ने मल्टिप्लाय केलं, इथं पण 10 ने. 100 ला तसंच ठेवू आपण, याचं शेवटी कॅल्क्युलेशन करू. मग इथे काय येईल 5 इंटू 5, 5 5 25, एक 25 कॅन्सल, 25 इंटू 100 दॅट विल बी 2500. F2 इज इक्वल टू 2500 न्यूटन. किती वेट या ठिकाणी जनरेट होते बघा. लक्षात आलं का तुम्हाला. अप्लाय केलेला फोर्स किती होता 100 न्यूटन आणि इथं किती झाला 2500 न्यूटन, म्हणजे ऑलमोस्ट 25 टाइम्स जास्त तयार झाला. कुठे व्हील्सच्या इथे. मग गाडी थांबेल ना असं. ठीक आहे. बघू आपण पुढे काय होत आहे बघा. आता नाव या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी आता डिस्प्लेसमेंट, ब्रेक दाबल्यानंतर गाडी कुठपर्यंत जाऊन थांबेल असं विचारले. हे बघा प्रॉब्लेमचा थोडासा टाईप चेंज झालेला आहे. म्हणजे तुम्हाला MCQच्या लेवलचे थोडेसे थेरोटिकल प्रॉब्लेम यायला लागलेले. आता त्यांनी आता आधी मागच्या वर्षी आधीच्या सिलेबसमध्ये क्वेश्चन कसा असायचा किंवा कसा असला असता त्यांनी विचारलं असेल एवढा फोर्स अप्लाय केला आहे तर इकडे फोर्स किती अप्लाय होईल, इथं येऊन प्रॉब्लेम थांबला असता. आता त्यांनी त्याच्या पुढची अजून एक स्टेप विचारली की ती गाडी कुठे जाऊन थांबेल, पुढे जाऊन किती लांबपर्यंत जाऊन थांबेल, 0वर जाणार. मग आपण ऑलरेडी हे बघा नाव v² इज इक्वल टू u² प्लस 2as. ठीक आहे. हे डिस्प्लेसमेंट आहे बघा. v माहिती आहे 0 फायनल वेलॉसिटी, गाडी जाऊन थांबणार आहे, फायनल वेलॉसिटी विल बी 0. u आपण मगाशीच लिहिलाय. गाडी सुरुवातीला कितीच्या स्पीडने होती 50 km/h, जे आपण लिहिले 125/9 मीटर पर सेकंड. s काढायचा आहे, उरला कोण a तुम्हाला माहित नाहीये. ठीक आहे. आता या ठिकाणी हियर acceleration is retarding. रिटार्डिंग म्हणजे काय, गाडी स्लो होत चाललेली आहे, म्हणजे ऍक्सेलरेशन कसं पाहिजे. दिस इम्प्लाइज दॅट a must be निगेटिव्ह कसा असला पाहिजे. therefore v² is equal to u² minus 2as. that will be the equation. याला एक इक्वेशन लिहून ठेवू. a निगेटिव्ह असणार, गाडीची स्पीड वाढत नाहीये, व्हेकल इज गोइंग टू स्टॉप ओव्हर देअर, वेलॉसिटी विल बी डिक्रीजिंग, त्यामुळे a शुड बी निगेटिव्ह. डी ॲक्सेलरेशन त्या ठिकाणी होणार आहे, दॅट इज रिटार्डेशन होणार आहे. ठीक आहे.
ओके, याला असंच ठेवा. आता ए राहिला होता. आता ॲज वी नो दॅट ॲक्सेलरेशन किती असणार आहे, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. आता ह्या ठिकाणी फोर्स किती अप्लाय होतोय, इतका. हे बघा 100 न्यूटन याच्यावरती अप्लाय होणार आहे, पेडलवरती, त्याचा काही संबंध नाही. फोर्स टायरवरती किती अप्लाय होतोय, मग तिथलं ॲक्सेलरेशन कळलं आपल्याला. टायरवरती किती होतोय, F2. देअरफॉर A इज इक्वल टू F2 अपॉन M. F2 इज इक्वल टू किती आहे, 2500 डिवाइड बाय मास. मास किती आपल्याला दिलेले, weight of the vehicle that was 1000. acceleration will be 2.5 meter per second square. that is the acceleration. ठीक आहे, हे ॲक्सेलरेशन आलेलं आहे. हे ॲक्सेलरेशन आल्यानंतर आपल्याला पुढे इक्वेशन या ठिकाणी सॉल्व्ह करायचं. हे बघा इथे, देअरफॉर इक्वेशन 1 काय भेटेल, दिस इज द 0 स्क्वेअर. यू स्क्वेअर म्हणजे किती आला होता मगाशी, यू किती आला होता आपला, इट वॉज ऑलमोस्ट 125 डिवाइड बाय 9 त्याचा स्क्वेअर मायनस 2 इंटू ए. ची व्हॅल्यू किती आली आहे, 2.5 इंटू एस. ही पूर्ण टर्म इकडे आणू आपण. बघा ही मायनस आहे पूर्ण टर्म, ही पूर्ण इकडे येईल. हे 0 गेलं, हा इकडे येऊन पॉझिटिव्ह येईल. 2 इंटू 2.5 5s 2.5 इंटू 2 दॅट विल बी 5s. ती निगेटिव्ह आहे, इकडे आली पॉझिटिव्ह झाली. 125 इंटू 125 डिवाइड बाय 9 इंटू 9. देअरफॉर s इज इक्वल टू 5 ने इथूनच डिवाइड करून टाकू आपण. 5 1 जा 5 2 जा. ठीक आहे, या ठिकाणी किती, 125 इंटू 125 डिवाइड बाय 9 इंटू 9. याला सॉल्व्ह केल्यावरती तुम्हाला लक्षात घ्या आन्सर भेटतंय 38.50. आता हा लॉगचा पार्ट आहे आणि डिस्प्लेसमेंट आहे मीटरमध्ये. ठीक आहे, हा लॉगचा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, हे तुम्ही करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर एवढा पार्ट झालेला आहे. दिस इज ऑल अबाउट द एक्झाम्पल. हे एक्झाम्पल लिहून घ्या. डिस्प्लेसमेंट कुठे जाऊन थांबेल, तर एवढ्या मीटरवरती थांबेल, असा मिनिंग आहे त्याचा. राईट ऑन दिस वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट पार्ट आफ्टर दॅट. Now the next topic in the book is measurement of the pressure. ठीक आहे, त्यातला फर्स्ट वन आहे. बघा या ठिकाणी पहिला टाइप आहे, त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं मर्क्युरी बॅरोमीटर अँड सेकंड वन इज ओपन ट्यूब मॅनोमीटर. ठीक आहे, याच्यामध्ये मोस्टली म्हणजे या ठिकाणी मर्क्युरी यूज होते. ठीक आहे, मर्क्युरी यूज होत असल्यामुळे लॅबमध्ये सहसा याचा यूज टाळतात. हे बघा, सगळ्यात पहिले ह्या दोघांची माहिती सांगतो तुम्हाला. काय मेजरमेंट ऑफ द प्रेशर, एखाद्या ठिकाणी ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती एक्झॅक्टली, एखाद्या सिच्युएशनमध्ये किंवा एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये त्या ठिकाणी ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती आहे हे मेजर करण्यासाठी 2 इन्स्ट्रुमेंट आपण यूज करतो. फर्स्ट वन इज मर्क्युरी बॅरोमीटर, सेकंड वन इज ओपन ट्यूब मॅनोमीटर. ठीक आहे, तर ह्या फर्स्ट जे काही टाईप आहे मर्क्युरी बॅरोमीटर हा आधीच्या काळामध्ये जास्तीत जास्त यूज होत होता आणि आता हा कमीत कमी यूज होतो. त्याच्या मागचं रिझन काय, त्याच्यामध्ये मर्क्युरी यूज करतात. कारण मर्क्युरी वेपर्स जे असतात, जे जर त्या ठिकाणी ब्लो झाले किंवा त्याचे वेपर्स बाहेर पडले तर दोज आर हजार्डियस टू लाईफसाठी चांगले नसतात, आपल्या बॉडीसाठी चांगले नसतात. त्यामुळे याचा यूज होत नाही जास्त, याचा यूज जास्त होतो. ओपन ट्यूब मॅनोमीटरमध्ये काय होतं, लो डेन्सिटी फ्लुइड like water or केरोसिन रॉकेल. ठीक आहे, केरोसिन म्हणजेच रॉकेल असा मिनिंग आहे मला सांगायचा. तर हे यूज होतं याच्यामध्ये, त्यामुळे इट इज नॉट हजार्डियस टू लाईफ, त्यामुळे ठीक आहे. ओके, त्यामुळे याचा यूज जास्त होतो. आपल्याला याच्यामध्ये शिकायचं काय, फक्त असं खूप काहीतरी कन्सेप्ट आहे मोठी, असं काही नाही. थेरॉटिकल पार्ट जास्त आहे या दोघांमध्ये. म्हणजे डायग्राम आहे, डायग्रामचं एक्सप्लेनेशन आहे आणि होतं काय, इकडे पण डायग्राम आहे, डायग्रामचं एक्सप्लेनेशन होतं काय, एवढंच बघायचं आहे.
आता आपलं बॅड लक असं आहे की कोणाकडेच बुक्स नाही, माझ्याकडे पण बुक नाही, मी पण PDF यूज करतोय आणि तुमच्याकडे पण बुक्स नाही. मग आपण डायरेक्टली आता मी इथे रीड करून तुम्हाला सांगणार, त्यापेक्षा आपण ज्यावेळेस रेग्युलर लेक्चर चालू होतील हा इझी पार्ट जो आहे, जो आपल्याला रीड करून पॉईंट टू पॉईंट सांगायचा आहे, तर ते मी तुम्हाला रेग्युलर लेक्चरमध्ये सांगेन. मी याला मार्क करून ठेवतो की एवढा पार्ट पेंडिंग आहे. हा इझी आहे, तसं बोर्डाला विचारण्यासारखं खूप काही याच्यामध्ये असं नाही आहे, ठीक आहे, पण आपल्याला तो सिलेबसमध्ये आहे म्हणून घ्यायचा आहेच, ठीक आहे. तर हा एक पार्ट आपण थोडं पेंडिंग ठेवू, योग्य वेळेला तो मी घेऊन टाकेल, बरोबर, काळजी करण्यासारखं काय नाही. इक्वेशन्स असलं की गोष्ट वेगळी असते, पण याच्यामध्ये इक्वेशन्स नाही, थिअरी जास्त आहे आणि ते पॉईंट टू पॉईंट बुकमध्ये बघून सांगावं लागणार आहे, लक्षात घ्या. आणि सगळे पॉईंट इथं लिहून काढणं पॉसिबल नाही, खूप टाईम कन्झ्युमिंग आहे. मग इझी पार्टला खूप टाईम देण्यासारखं काही नाही आहे. जो पार्ट आपल्याला म्हणजे रेग्युलर लेक्चरमध्ये बुकमध्ये बघून एक 5 मिनिटामध्ये होण्यासारखं आहे, तिथं एक एक पॉईंट लिहून एक्सप्लेन करायला त्याला अर्धा तास जाईल, उगाच आपलं एक लेक्चर जाईल त्याच्यात, ठीक आहे. मग त्यामुळे आपण पुढच्या पार्टकडे जाऊ, सरफेस टेन्शनकडे, ठीक आहे. आता हे तुम्ही फक्त एक लिहून ठेवलं नोट पेंडिंग म्हणून, हे एवढा पार्ट लिहिला तरी चालेल. मी सरफेस टेन्शनबद्दल तुम्हाला माहिती सांगतो या ठिकाणी. काय आहे, लिक्विडचं एकदम इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट phenomena shown by the liquid, that is surface tension. ठीक आहे. तर आता सरफेस टेन्शन हे त्याची एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, त्याचे एक्झाम्पल बघू आपण. काय एक्झाम्पल काय बघा, समजा एक फ्लोटिंग ऑफ द नीडल, एखादी नीडल आहे बरं का, आपण नीडल एखादी काय केले वॉटरवरती टाकली तर ती कधी कधी बुडत नाही, डायरेक्ट त्याच्यावरती तरंगून राहते. का बरं? कारण त्या ठिकाणी सरफेस टेन्शन आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. स्पेरिकल शेप ऑफ द बबल्स अँड द रेन ड्रॉप. आता रेन ड्रॉप वरतून खाली पडतं, आपण खाली पडत असताना आपण कधी रेन ड्रॉप असं बघितला का, असं चपटाय असं कधी बघितलं का? नाही, तो एक तर स्पेरिकल असतो किंवा ओव्हल शेपमध्ये असतो, ठीक आहे, पण असा दिसणार नाही कधी. मग असं कसं काय आलं त्याला शेप? स्पेरिकलच काय येतो, ओव्हल शेप काय येतो? ड्यू टू सरफेस टेन्शन. आर यू गेटिंग दिस? काही काही वेळेला बघा स्पायडर असेल किंवा आपण जर मॉस्किटो बघितले, डास असतात, तर ते तुम्ही पाण्यावरती बघितलं तर ते बसलेले असतात मस्तपैकी, ठीक आहे. ते खाली बुडत का बरं नाही? ड्यू टू सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड. लिक्विडच्या सरफेस टेन्शनमुळे ते खाली त्या ठिकाणी बुडत नाही, लक्षात घ्या. काही काही म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की जे तरंगून राहतात लिक्विडवरती, किंवा काही स्पेसिफिक शेप आलेला असतो लिक्विडला, तर त्याच्या मागचं रिझन असतं सरफेस टेन्शन, ठीक आहे. तर याचं एक सरफेस टेन्शनची एक मोठी थिअरी आहे, तो पण एक थेरॉटिकल पार्ट आहे, त्याची डायग्राम आपल्याला बघायची उद्या, आणि त्याच्या म्हणजे नेक्स्ट लेक्चरला बघायचं आहे उद्याच्याच आपल्या. आणि त्याच्यावरचं एक महत्त्वाचं डिस्कशन आपल्याला बघायचं, जेणेकरून पुढच्या आपल्याला सॉल्व्ह होणार आहे या चॅप्टरमधल्या बऱ्याच कन्सेप्ट, ठीक आहे. तर आज आपण या ठिकाणी थांबू. सरफेस टेन्शन आहे, सरफेस टेन्शनचा एवढा पार्ट लिहा, आणि बुकमध्ये काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत त्या पॅरेग्राफमध्ये. पेज नंबर मी तुम्हाला सांगतो, पेज नंबर इज, पॅरेग्राफमध्ये दिले आहेत एक्झाम्पल, पेज नंबर 33, पेज नंबर 33. त्याच्यावरती सांगितले की निडल, स्पायडर ते त्याच्यावरती असतात, ते जात नाही खाली. शेप ऑफ द लिक्विड इज स्पेरिकल, शेप ऑफ द बबल इज स्पेरिकल, दिस इज ड्यू टू सरफेस. दीज आर द एक्झाम्पल्स, ते लिहून घ्या फक्त. ओके, हॅव अ नाईस डे, टेक केअर, बाय बाय. आज आपण इथे थांबू. ओके.